नमस्कार मित्रांनो, आपला बेसिक ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंतर्गत आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे पेनल्टीज लावते त्याचा डेमो PPT केला होता। त्यानंतर मधल्या काळात RBIने वेगवेगळ्या कारणासाठी काही पेनल्टीज लावल्या, त्याचं संकलन केलं आहे आणि आता आपण RBI पेनल्टीज पार्ट 2 ह्यामध्ये जे नवीन प्रकारच्या किंवा नवीन कारणासाठी ज्या पेनल्टीज लागल्या आहेत त्याचा विचार करू। सर्वप्रथम आपण डायरेक्टर्स रिलेटेड पेनल्टीज कशासाठी लागतात ते बघितलं होतं, पण त्यात अजून काही गोष्टी ॲड झाल्या त्या अशा की डायरेक्टर्सचे कर्ज रिन्यू केले तरी काही बँकांना दंड लागला। त्याचप्रमाणे एक्झिस्टिंग डायरेक्टर्स किंवा पास्ट डायरेक्टर्स यांचे काही लोन्स जर असतील तर त्याच्यात OTS केलं गेलं, ते करता येत नाही ॲक्टप्रमाणे, त्याच्यामुळे त्या बँकांना दंड लागणार। त्याचप्रमाणे डोनेशन्स देता येते नियमाप्रमाणे, पण ती जी काही लिमिट आहे मग ती त्यांच्या बायलॉजमध्ये असेल, स्टेट ॲक्टमध्ये असेल, कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या, तर त्यांनी जर एक्सीड केली असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दंड लावते। दुसरं, शेअर होल्डर्स रिलेटेड जे कारणं आहेत ते असे आहेत की एका बँकेने क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, ज्याला आपण सहकारी पतसंस्था म्हणतो, तो कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मेंबर केलं। आपल्याला पतसंस्थेला मेंबर करता येतं नाही, त्यामुळे मेंबर केलं, त्यासाठी त्यांना दंड लागला। वास्तविक पतसंस्थेचे विषय निघाला म्हणून सांगतो की पतसंस्थेचे अकाउंटबद्दल आपण अजून 2 वेगळ्या प्रकारच्या चुका करतो। पहिले तर आपण त्यांचे SBI अकाउंट ओपन करतो, ते चुकीचं आहे। त्याचप्रमाणे काही बँका, जसं आपण सिनियर सिटीजन्स किंवा कर्मचाऱ्यांना प्रिफरन्शियल इंटरेस्ट रेट देतो 10%, 1% जे काय असेल ते, तसं पतसंस्थांना देतात, ते अलाउड नाही आहे, त्यामुळे त्यासाठी देखील दंड लागू शकतो। त्याचप्रमाणे तुमच्या मॉडेल बायलॉजमध्ये किंवा ॲक्टमध्ये किंवा आपल्या बँकेच्या स्वतःच्या बायलॉजमध्ये एका इंडिव्हिज्युअलचे जास्तीत जास्त किती टक्के शेअर्स असू शकतात त्याच्या मर्यादा दिलेल्या आहेत। त्या जर एक्सीड केल्या, म्हणजे मागच्या दाराने ओनरशिप घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दंड लावते। त्याचप्रमाणे नॉमिनल मेंबरसाठी देखील किती कर्ज द्यायचं, जर जास्ती दिलं तर दंड लागतो। 50 कोटीपर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्या बँकांना 50,000 आणि बाकीच्या बँकांना जास्तीत जास्त 1 लाख रुपये आपल्याला नॉमिनल मेंबर्सला कर्ज देता येते। त्याचप्रमाणे ती लिमिट किती आहे ती पहिल्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे। नंबर ऑफ नॉमिनल मेंबर्स vis-a-vis नंबर ऑफ रेग्युलर मेंबर्स 20%पेक्षा जास्ती नसावे। त्याचप्रमाणे लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये काही बँकांनी सोने खरेदीसाठी कर्ज दिलं तर त्यासाठी त्यांना दंड लागला। त्याचप्रमाणे लोन टू व्हॅल्यू, कर्ज देतानाच मार्जिन कमी घेतलं, कारण मधल्या काळात सोन्याच्या किमती वाढल्या, त्यामुळे LTV कमी होण्याचा प्रश्न नाही, याचा अर्थ त्या बँकांनी कर्ज देतानाच मार्जिन कमी ठेवलं, त्यामुळे त्यांना दंड लागला। त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअलला जास्तीत जास्त किती देता येते, 2 लाख। 2 लाखाची मधल्या काळात 4 लाख केली होती, तर त्याच्या काही कंडिशन्स होत्या, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचे जे टार्गेट्स आहेत ते अचीव केले त्यांनाच ते होते, पण ते अचीव न करता काही बँकांनी 4 लाख दिले, त्यामुळे त्यांना बुलेट पेमेंटमध्ये त्यांना दंड लागलेला आहे। आणि आता बुलेट पेमेंटची व्याख्या परत त्यांनी बदललेली आहे, तीसुद्धा आपण लक्षात ठेवावी। जर तुमच्या बँकेने नवीन जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्क्युलर काढलं ते अडॉप्ट केलं असेल तर, अदरवाईज 31 मार्च 2026पर्यंत जुनं सर्क्युलर लागू आहे। काही बँकांनी ब्रिज लोन्स दिले। ब्रिज लोन म्हणजे काय की मला काय पैसे येणे आहेत, थकबाकी आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट जर मी कर्ज दिलं एक्सक्लुझिव्हली अगेन्स्ट दॅट, तर दॅट इज कॉल्ड ॲज ब्रिज लोन। पूर्वीच्या काळी जेव्हा शेअर मार्केटमध्ये IPO यायचा तर IPOचे पैसे त्या कंपनीला मिळायचे आणि रिफंड व्हायला 15 दिवस 1 महिना लागायचा, तर तो जो पैसा आहे त्याच्या अगेन्स्ट बँका कर्ज द्यायचे, त्यालासुद्धा ब्रिज लोन्स म्हणायचे। म्हणजे टेम्पररी स्टॉप गॅप अरेंजमेंटवरती पैसे येणारे आहेत आणि तोपर्यंत हे दिले, त्याच्यानंतर येणाऱ्या पैशांचं खातं बंद करायचं, अशी जी संकल्पना आहे, त्या ब्रिज लोनसाठी सहकारी बँकांना कर्ज देता येत नाही, ते दिल्यामुळे बँकेला दंड लागला। त्याच्यानंतर डिजिटल लेंडिंगचे जे डायरेक्शन्स आहेत त्या व्हायोलेशन केल्यामुळे लागलेलं आहे। सहकारी बँका तर देत नाहीत, एखादी कुठला अपवाद असेल तर मला कल्पना नाही आहे,
पण हे राष्ट्रीयकृत बँकेलाच लागलेला दंड आहे की जे काही डिजिटल लेंडिंगचे डायरेक्शन्स होते त्यांनी ते व्हायोलेट केले. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता रिलीज ऑफ सिक्युरिटीबद्दल स्पेशल सर्क्युलर काढलेलं आहे. ते जर आपण विशिष्ट मुदतीच्या आत नाही परत केले त्यांचे ओरिजिनल टायटल डीड्स किंवा चार्ज हटवला नाही आपण आपल्या बँकेचा जो चार्ज त्याच्या प्रॉपर्टीला लागलेला आहे तर आपल्या बँकेला दंड लागू शकतो. त्याचप्रमाणे ज्या बँकात इंटरेस्ट रेट लोन्सचे व्हेरिएबल आहेत. आता व्हेरिएबल इंटरेस्ट रेटबद्दल बऱ्यापैकी कन्फ्युजन आहे. काही लोकांचं असं आर्ग्युमेंट आहे की आमचे जे इंटरेस्ट रेट आहेत लोन्सचे ते संचालक मंडळ ठरवते त्याप्रमाणे आम्ही मधून बदलतो आणि म्हणून आमचे व्हेरिएबल इंटरेस्ट रेट आहे. ते आर्ग्युमेंट चुकीचं आहे. व्हेरिएबल इंटरेस्ट रेट म्हणजे एक्सटर्नल बेंचमार्क, मग तो तुमचा रेपोशी लिंक्ड असेल, BPLRशी लिंक्ड असेल, जे काही तुमचं की जो ऑटोमॅटिक तुमचे चेंज होतात, तुमच्या संचालक मंडळाचा ठरावाची काही गरज नाही. अशा केसेसमध्ये व्हेरिएबल इंटरेस्ट रेट म्हणतो, ज्यामध्ये आपण जो काही आहे आपला इंटरेस्ट रेट प्लस इतका असा लिहितो आपण. तर तसं असेल तरच व्हेरिएबल इंटरेस्ट रेट आहे. अदरवाईज आपण अधूनमधून जेव्हा संचालक मंडळ इंटरेस्ट रेट चेंज करते तर दॅट इज नॉट कॉल्ड ॲज व्हेरिएबल इंटरेस्ट रेट. तर असं जर व्हेरिएबल इंटरेस्ट रेट असेल आणि आपण जर प्रीमॅच्युअर पेनल्टी लावली खातं बंद केलं म्हणून, तर असं केलं तर आपल्याला दंड लागतो. त्याचप्रमाणे काही आपल्या सेक्टरमध्ये सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. तर त्यांनी काय केलं की गोल्ड लोन दिलं नॉन मेंबर्सला तर ते देता येत नाही त्यांना. त्याचप्रमाणे ती बँक जर फायनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेज नसेल तर त्यांना FDRच्या अगेन्स्ट कर्ज देता येत नाही. त्यामुळे त्यांनी ते केल्यामुळे त्या बँकेला दंड लागला. त्याचप्रमाणे इंटरेस्ट रेट एक ठरवला आणि प्रत्यक्षात खातं बंद करताना जर जास्ती व्याजदर लावला, ही पर्टिक्युलर केस आहे गोडाऊन लिमिटची, की कॅश क्रेडिट ज्याला आपण म्हणतो. तर त्यावेळेस त्या केसमध्ये बँकेने जास्ती इंटरेस्ट रेट लावला आणि त्यामुळे त्या बँकेला दंड लागला. त्यानंतर आपल्याला जे इंटरेस्ट आहे ते पिरियडिकल इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागतं, मग ते SB असो की FDR असो. ते जर आपण नाही दिलं आपल्या कस्टमर्सला तर आपल्या बँकेला दंड लागतो. त्यानंतर ज्या सेक्टरमध्ये बँकेचा NPA जास्ती आहे, विदिन NPAs जे काही सेक्टर 4-5 सेक्टरमध्ये समजा आपले NPA झालेले आहेत, त्या 5 सेक्टरपैकी ज्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त आपलं NPAचं प्रमाण आहे एक्झिस्टिंग NPAमध्ये, त्यांना जर आपण परत कर्ज दिले तर ते सुद्धा दंडास पात्र होते. त्याचप्रमाणे ज्या आवश्यक प्रोव्हिजन्स असतात त्या जर आपण नाही केल्या तर बँकेला दंड लागला आहे. बरेचदा काय होते की आपलं जे क्लासिफिकेशन आहे NPAचं सबस्टँडर्ड किंवा D1, D2, D3 ते डेट वाईज योग्य न केल्यामुळे ह्या चुका होतात आणि मग प्रोव्हिजन्स आपल्या कमी पडल्या, RBIने जर काढल्या मागचे आणि व्हॅरन्स जास्ती आहे त्याच्यात खूप मोठा फरक आहे तर दंड लागतो. त्याच्यामुळे डेट ऑफ NPA खूप महत्त्वाची आहे आणि आता तर रिझर्व्ह बँकेने सिस्टम बेस सांगितलेलं आहे, डेली बेसिसवर सांगितलेलं आहे, ते आपण पथ्य पाळायला पाहिजेत. त्यानंतर ज्या स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स करायला पाहिजेत बँकेने ॲक्टप्रमाणे, त्या जर नाही केल्या तर बँकेला दंड लागतो. जनरल रिझर्व्समध्ये आपल्याला ट्रान्सफर करावं लागतात. आणि नेट प्रॉफिटच्या नंतर आपण काय करतो, ज्या प्रोव्हिजन्स आवश्यक आहेत त्या सगळ्या आपण करतो स्टॅच्यूटप्रमाणे. त्या जर नाही केल्या तरी आपल्याला दंड लागतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दंड लागलेले आहेत, वेगवेगळ्या कारणासाठी दंड लागलेले आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सायबर सिक्युरिटी कंट्रोल्स जे आहेत, जे रिझर्व्ह बँक सांगते लेखी दिले जाते, ते कंट्रोल्स न पाळल्यामुळे बँकेला दंड लागलेला आहे. त्यानंतर काही बँकामध्ये कारणं दिल्या जातात की आमचं सॉफ्टवेअर असं आहे की ते STR अलर्ट नाही करत, सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो. तर RBIने ऐकलं नाही काही बँकांना, ह्याही कारणासाठी दंड लावलेला आहे. कारण RBIचं म्हणणं कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आपलं सॉफ्टवेअर आपली जबाबदारी असा त्यांचा तो अप्रोच आहे. तुमचं तुम्ही पाहून घ्या, STR अलर्ट यायलाच पाहिजे आणि तुमच्या लेवलला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, नाही तर त्यांनी दंड लावलेला आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या अकाउंटमध्ये अनऑथराईज डेबिट झालं, जनरली हा जो शब्द आहे तो फ्रॉडच्या बाबतीत होतात. तर फ्रॉड जर झाला आणि त्या कस्टमरची काहीच चूक नाही आहे तर 10 दिवसाच्या त्यांनी रिपोर्टही केलेलं आहे, जे काय आपल्या सर्क्युलर आहे, आणि आपल्या त्या बँकेने जर 10 दिवसाच्या त्याला क्रेडिट नाही दिलं, 10 वर्किंग डेज
WD म्हणजे वर्किंग डेज. 10 दिवसाच्या आत जर ते क्रेडिट त्याला दिलं नाही, परत नाही केलं, तर बँकेला दंड लावला. त्याचप्रमाणे कस्टमरची कंप्लेंट आहे ती व्हॅलिड आहे, त्याला जर नुकसान भरपाई नाही दिली, त्याला जे काही नुकसान झालं 9 दिवसाच्या आत, त्यासाठी देखील रिझर्व्ह बँकेने दंड लावलेला आहे. हे सगळं ITच्या बाबतीतलं आहे. त्याचप्रमाणे जर आपल्या बँकेवर सायबर सिक्युरिटी अटॅक आला, हल्ला झाला, नुकसान नाही झालं, पण ती घटना घडली, तो जो इन्सिडेंट आहे, तो प्रसंग आहे, तो आपल्याला रिपोर्ट करावा लागतो रिझर्व्ह बँकेला. हे जर आपण रिपोर्ट नाही केलं तर आपल्याला दंड लागू शकतो. एक जनरलमध्ये परत काही नवीन आलेले आहेत प्रकार दंडाचे. काही बँकांनी इन्कम फ्रॉम नॉन परमिटेड सोर्स. आता आपल्याकडे नॉन बँकिंग असेट आहेत, ते काही बँकांनी भाड्याने दिलेत. आपल्याला सगळं प्रत्येक गोष्ट, कारण आपला हा भाड्याने देणे हा धंदा नाही आहे. ॲक्सेप्टेड डिपॉझिट्स फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवायसाठी आहे. तर हे करता येत नाही, RBIला कळवलं नाही, तर RBIने अशा केसेसमध्ये दंड लावलेला आहे. आपल्याला बँकिंग ॲक्टिव्हिटी करता येते आणि आता इन्शुरन्ससाठी देखील आपल्याला परमिशन दिलेली आहे. पण इतर असे कुठले तरी व्यवसाय जर बँकेने केले तर त्या बँकेला रिझर्व्ह बँकेने दंड लावलेला आहे. त्याचप्रमाणे इंटरनल अकाउंट्स, ऑफिस अकाउंट्स किंवा सस्पेन्स अकाउंट ज्याला आपण म्हणतो, त्याचा जर मिसयूज केला बँकेने, वेगवेगळ्या कारणासाठी मिसयूज होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ते जेन्युइन पर्पजसाठीच व्हायला पाहिजे. त्याच्यात अनऑथराईज ट्रान्झॅक्शन झाले तर त्यासाठी सुद्धा दंड लागलेले आहे. आणि ह्याच्यावर बँकेचा खऱ्या अर्थाने कंट्रोल पाहिजे, आपल्या हिताचा आहे. कारण एका बँकेत हा कंट्रोल नसल्यामुळे त्यांचा 8-10 कोटी रुपयाचं नुकसान झालं, ऑफिस अकाउंट्स रिकन्सिलेशन वेळोवेळी न केल्यामुळे. त्यामुळे हे तसे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे दंडाच्या व्यतिरिक्त. त्याचप्रमाणे व्हायोलेशन ऑफ एरिया ऑफ ऑपरेशन. प्रत्येक बँकेला त्यांचा एरिया ऑफ ऑपरेशन माहीत असतो, जिल्हा, राज्य त्याच्यात स्पेसिफाय केलेलं असते किंवा तालुकाच. तर त्या एरियाच्या बाहेर जर आपण कर्ज दिलं, म्हणजे त्यांचं हेड ऑफिस नाही, त्यांचं रजिस्टर फर्मही आपल्या एरियामध्ये नाही आहे, सगळं बाहेरच आहे, इनकॉर्पोरेशन बाहेर आहे, ॲक्टिव्हिटी बाहेर आहे, बॉरोवर्स बाहेरच राहतात आणि आपला एरिया ऑफ ऑपरेशन काहीही संबंध नाही आहे, अशा ठिकाणी जर आपण कर्ज दिलं अदर दॅन कन्सोर्शियम फायनान्स ऑफकोर्स, तर त्या बँकेला या कारणासाठी दंड लावण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या बऱ्याचशा बँका आता इन्शुरन्सचा धंदा करतात, पण आपल्या कर्मचाऱ्यांना जर इन्शुरन्स कंपनीनी काही इन्सेंटिव्ज दिले पर्सेंटेजमध्ये धंदा आणण्यासाठी, 1 लाखाचा धंदा आणला तर 5,000 रुपये त्याला इन्सेंटिव्ह, अशा टाईपचं जर काही अरेंजमेंट केली असेल, त्यासाठी रिझर्व्ह बँकेने दंड लावलेला आहे बँकेला. त्याचप्रमाणे आपली जी बॅलन्स शीट आहे, RBIचं सर्क्युलर स्पेसिफिक आहे की काय काय आपल्याला डिस्क्लोज करायला पाहिजे. तर एका बँकेने काय केलं की ज्या कंप्लेंट्स आल्या त्यांच्याकडे, त्यांचा पूर्ण गोषवारा दिलाच नाही, पब्लिशच नाही केला, आणि त्यासाठी त्या बँकेला मग रिझर्व्ह बँकेने दंड लावला. त्याच्यामुळे बॅलन्स शीटमध्ये जे जे आपल्याला डिस्क्लोज करायचं ते आपण करायलाच पाहिजे. जर आपण म्हणजे हेतुपुरस्पर किंवा नजर चुकीने जर आपण पब्लिश नाही केलं तरी देखील आपल्या बँकेला दंड लागू शकतो. तुम्हाला असं वाटते हे नवीन कारणं होते मधल्या गॅपमध्ये आलेले, ते मी विशद केले. आपण जर दोन्ही व्हिडिओज पेनल्टीचे पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिले तर ते आपल्या कामासाठी उपयुक्त होतील. त्याचप्रमाणे 25-26साठी आमचं बँकिंग अपडेट्स फॉर UCBs हे पुस्तक साधारणतः ऑगस्टच्या 10 तारखेपर्यंत पब्लिश होईल. त्यामध्ये इलिस्ट्रेटिव्ह लिस्ट दिलेली आहे पेनल्टीची, ती देखील आपण रेफर करा. त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी आपल्या बँकेला पेनल्टीपासून वाचवू शकतो. धन्यवाद.